नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। धनेर सरपंच महिलेवर खोटा गुन्हा, ग्रामस्थांचा मोर्चा। नांदगाव तालुक्यातील धनेर येथे सरपंच महिलेविरोधात दाखल खोट्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले। शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत सुनील कदम व सहकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। पाहुयात पुढील बातमी। दुसानेत वाचनालयाला आग, पुस्तके फर्निचर खाक। धुळे जिल्ह्यातील दुसाने गावात स्वामी विवेकानंद वाचनालयाला पहाटे आग लागून ₹10,000 किमतीची पुस्तके व फर्निचर जळून खाक झाले। आग शॉर्ट सर्किटमुळे नसल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। स्थानिक नागरिकांनी ही घटनेला संशयास्पद म्हटले असून पोलीस तपास करीत आहेत। पाहुयात पुढील बातमी। धनेगाव पूरग्रस्त भागाची पाहणी, आमदार निलंगेकरांचा दौरा। लातूर जिल्ह्यातील धनेगाव परिसरातील पूरग्रस्त भागाची आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली। बाधितांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले। दरम्यान सततच्या पाण्यामुळे निलंगा उदगीर राज्यमार्गाची दुरावस्था झाली असून कामाची चौकशी व कारवाईची मागणी होत आहे। पाहुयात पुढील बातमी। राजूर टेंभुर्णी रस्त्यावर कार विहिरीत 5 ठार। जालना जिल्ह्यातील राजूर टेंभुर्णी रस्त्यावर अर्धांगवायू रुग्णाला घेऊन जाणारी कार विहिरीत कोसळली। भीषण अपघातात 2 महिलांसह 5 जणांचा मृत्यू झाला। पोलीस व अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले। या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। पाहुयात पुढील बातमी। पाचोड पोलिसांची मोठी कारवाई, 23 लाखांचा गांजा जप्त। औरंगाबादच्या पाचोडजवळ दाभरूळ शिवारात पोलिसांनी छापा टाकून 67 किलो गांजा जप्त केलाय। 23,76,000चा मुद्देमाल ताब्यात घेत 4 आरोपींना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईनंतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। आहेर धानोऱ्यात महिलांचे उभी बाटली आडवी आंदोलन। बीड जिल्ह्यातील आहेर धानोऱ्यात गावातील महिलांनी दारूबंदीची ठाम मागणी करत उभी बाटली आडवी आंदोलन केले। गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचा महिलांचा आरोप असून व्यसनांमुळे संसार उद्ध्वस्त होत असल्याने दारूबंदीबाबत मतदान घेण्याची मागणी करण्यात आली आहे। पाहुयात पुढील बातमी। सिडकोत प्रसाद खाल्ल्यानंतर मुलांना विषबाधा। नाशिकच्या सिडको उपकेंद्रात गणेशोत्सवात वाटलेल्या मोदक खाल्ल्यानंतर 4 ते 5 मुलांना उलट्या मळमळ होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले। त्यांची प्रकृती स्थिर असून एफडीएने महावीर डेअरीचे मोदक तपासणीसाठी घेतले आहेत। दूषित अन्नामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये 2 तरुणांचा मृत्यू, निमसे यांना अटकेची मागणी। नाशिकच्या नांदूर नाक्यात झालेल्या हाणामारीत आकाश निमसे व राहुल धोत्रे या दोघांचा मृत्यू झाला। भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या विरोधात वंचित युवा बहुजन आघाडीसह कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले। आरोपी फरार असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। पाहुयात पुढील बातमी। मराठा आरक्षणासाठी लाखोंचा जनसागर आझाद मैदानावर। मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसागर आझाद मैदानावर जमला। घोषणाबाजी, ढोलताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणला। पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून या आंदोलनामुळे सरकारसमोर निर्णायक टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पाहुयात पुढील बातमी। नांदगावात वीज कोसळून महिला ठार, 4 जखमी। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी परिसरात वीज कोसळून आदिवासी महिला सुमनबाई वाघ यांचा मृत्यू झाला। घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.